पंचांगाकडे आपण कसं पाहता? पंचांग हे गणित आहे हो, ते निखळ गणित आहे. आपल्याकडे दीक्षित नावाच्या ग्रस्थांनी 150 वर्षांपूर्वी त्याच्यावर एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे, ते आम्ही हल्लीच पब्लिश केलं. ते निव्वळ गणित आहे. ते त्यात अरब लोकसुद्धा होते, आपल्या पुढे होते, मागे होते. पण आपण युरोपियन लोकांच्या निश्चित पुढे होतो. केपलरच्या किंवा न्यूटनच्या पुढे आपलं आकाशशास्त्र होतं, यात काय शंका नाही. आणि पण इतक्या वर्षांनी देखील ते खरं होतं. मला असं वाटतं आता कालनिर्णय सुद्धा आपण अनेक ज्या आवृत्ती ह्या छापत असतो किंवा त्यांचं जेव्हा संकलन होत असतं तेव्हा एक्झॅक्टली त्याच डेटला तीच म्हणजे ती नक्षत्र म्हणा किंवा ते जे काही सगळं जुळून येतं ते इतकं ॲक्युरसी जी आहे ती आजही असं काय नक्षत्र म्हणजे काय आहे की जे हलत नाही आकाशात, नक्षत्र ते नक्षत्र. त्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रश्नच येत नाही. फार लवकर हलणारा चंद्र आणि याच्यामधले ग्रह, याचं गणित आहे. ते गणितापलीकडे काही नाही त्याच्यामध्ये. आणि ग्रहण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि यात आपलं त्यांची वेळ बरोबर टच होण्याची आणि सुटण्याची ही एक्झॅक्ट वेळ, आणि ही काही 100 वर्षापासून भारतात सांगितली जाते. चमत्कार आहे तो. ॲक्युरसी आहे आणि ती ॲक्युरेट गणित असल्यामुळे ॲक्युरसी आलीच पाहिजे.